हॅव टू म्हणजेच काही काम आपल्याला करावे लागते, करावेच लागेल किंवा करायचे आहे, जबाबदारीने सक्ती करण्यासाठी या वाक्याचा वापर करतात. आय, वी, दे, यू किंवा अनेक वचन असेल तर हॅव टू वापरावा. ही, शी, इट, नाव किंवा एक वचन असेल तर हॅज टू वापरावे. वाक्यरचना पाहून घेऊया. करता, त्यानंतर हॅव किंवा हॅज टू, त्यानंतर क्रिया, पहिले रूप किंवा फर्स्ट फॉर्म, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय हॅव टू डू धिस वर्क, मला हे काम करावे लागते, करायचेच आहे. यू हॅव टू पे धिस बिल, तुला हा बिल भरायचाच आहे, भरावाच लागेल. वी हॅव टू चेक द पेपर्स, आपल्याला पेपर चेक करावे लागतात किंवा करायचेच आहे. राज हॅज टू कम्प्लीट धिस वर्क, राजला हे काम संपवायचेच आहे किंवा संपवावेच लागेल. शी हॅज टू मेक फूड, तिला जेवण बनवावे लागते किंवा बनवायचेच आहे. दे हॅव टू ऍक्सेप्ट धिस ऑफर, त्यांना ही ऑफर स्वीकारावीच लागते किंवा लागेल. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य पाहूया. उद्गारवाचक वाक्य व्हॉट, व्हॉट अँड, हाऊ याने सुरुवात करावी. जर वाक्यात व्हेरी असेल तर हाऊ ने सुरुवात करावी. जर वाक्यात अ व्हेरी असेल तर व्हॉट अ, व्हॉट अँड ने सुरुवात करावी. वाक्यरचना पाहून घेऊया. हाऊ, त्यानंतर विशेषण, त्यानंतर कर्ता व त्यानंतर सहाय्यक क्रिया व त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क. व्हॉट, त्यानंतर ए एन, त्यानंतर विशेषण, त्यानंतर नाम व त्यानंतर कर्ता, त्यानंतर सहाय्यक क्रिया व त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क. आता काही उदाहरणं पाहूया. हाऊ स्वीट मँगो इज, आंबा किती गोड आहे. हाऊ इझी इंग्लिश इज, इंग्लिश किती सोपे आहे. हाऊ नाईस यू आर, तू किती चांगला आहेस. हाऊ लकी आय एम, मी किती नशीबवान आहे. हाऊ हॉट इट इज, किती गरम होत आहे. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज, ती किती सुंदर मुलगी आहे. व्हॉट अ बिग हाऊस दिस इज, हे किती मोठे घर आहे. व्हॉट अ स्टुपिड मॅन यू आर, तू किती मूर्ख माणूस आहे. करता, त्यानंतर वॉन्ट टू बी, त्यानंतर नाउन, काही बनायचे आहे हे सांगण्यासाठी वॉन्ट टू चा वापर करावा. आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर, मला डॉक्टर बनायचे आहे. शी वॉन्ट्स टू बी अ टीचर, तिला शिक्षक बनायचे आहे. राज वॉन्ट्स टू बी अ सिंगर, राजला गायक बनायचे आहे. वुड लाईक टू, काही काम करायला आवडेल हे सांगण्यासाठी वुड लाईक टू वापरतात. करता, त्यानंतर वुड लाईक टू, त्यानंतर क्रिया फर्स्ट फॉर्म किंवा पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही एक्झाम्पल्स पाहूया. आय वुड लाईक टू टेक टी, मला चहा घ्यायला आवडेल. रेखा वुड लाईक टू लिव्ह इन विलेज, रेखाला गावी राहायला आवडेल. शी वुड लाईक टू मीट यू, तिला तुला भेटायला आवडेल. ही वुड नॉट लाईक टू टेल द रिझन, हे नकारात्मक वाक्य आहे, त्याला कारण सांगायला आवडणार नाही. शी वुड नॉट लाईक टू गो टू पुणे, तिला पुण्याला जायला आवडणार नाही. आता काही प्रश्नार्थक वाक्य पाहूया. वुड यू लाईक टू टेक टी, तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का. वुड शी लाईक टू लिव्ह इन विलेज, तिला गावी राहायला आवडेल का. व्हॉट वुड यू लाईक टू ईट, तुला काय खायला आवडेल. वेअर वुड यू लाईक टू गो ऑन संडे, तुला रविवारी कुठे जायला आवडेल. लेट्स किंवा लेटस, आपण काही काम करूया हे सांगण्यासाठी लेट्सचा वापर करावा किंवा लेटसचा वापर करावा. वाक्यरचना पाहूया. लेट्स, त्यानंतर क्रिया फर्स्ट फॉर्म किंवा पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती.
लेट्स ईट पिझ्झा, आपण पिझ्झा खाऊया. लेट्स प्ले कॅरम, आपण कॅरम खेळूया. लेट्स वॉच दिस मूवी, आपण ही मूवी बघूया. लेट्स गो टू मार्केट, आपण मार्केटला जाऊया. लेटचा दुसरा उपयोग काही काम करू दे हे सांगण्यासाठी करतात. लेट सोबत करता मी, हिम, हर, देम, अस, इट असा वापरावा. वाक्यरचना पाहूया. लेट, त्यानंतर करता, त्यानंतर क्रिया फर्स्ट फॉर्म, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पाहूया. लेट मी रीड धिस बुक, मला हे पुस्तक वाचू दे. लेट मी टेक माय बॅग, मला माझी बॅग घेऊ दे. लेट हिम डू द वर्क, त्याला काम करू दे. लेट हर गो टू मार्केट, तिला मार्केटला जाऊ दे. लेट देम प्ले फुटबॉल, त्यांना फुटबॉल खेळू दे. लेट मी चेक द पेपर्स, मला पहिले पेपर्स चेक करू दे. मस्ट हॅव, काही काम केलेलेच असेल हे सांगण्यासाठी मस्ट हॅवचा वापर करतात. वाक्यरचना पाहून घेऊया. करता मस्ट हॅव, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही एक्झाम्पल्स पाहूया. राज मस्ट हॅव पेड धिस बिल, राजने हा बिल भरलाच असेल. शी मस्ट नॉट हॅव ब्रॉट द बुक्स, तिने पुस्तकं आणलेलीच नसती. ही मस्ट नॉट हॅव गॉन टू वसई, तो वसईला गेलेलाच नसेल. आता कुड हॅव, काही काम करू शकलो असतो हे सांगण्यासाठी कुड हॅवचा वापर करतात. वाक्यरचना पाहूया. करता, त्यानंतर कुड हॅव, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही एक्झाम्पल्स आहेत. यू कुड हॅव डन दॅट वर्क येस्टरडे, तू ते काम काल करू शकला असतास. रेखा कुड हॅव पेड द बिल, रेखा बिल भरू शकली असती. आय कुड हॅव सॉल्व्ड दॅट प्रॉब्लेम, मी तो प्रॉब्लेम सोडवू शकलो असतो. शी कुड नॉट हॅव ब्रॉट बुक्स, ती पुस्तके आणू शकली नसती. मे हॅव, काही काम केले असण्याची शक्यता असते तेव्हा मे हॅवचा वापर करतात. वाक्यरचना पाहूया. करता, त्यानंतर मे हॅव, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही एक्झाम्पल्स पाहूया. यू मे हॅव सीन धिस मूवी, तू ही मूवी बघितली असण्याची शक्यता आहे. शी मे हॅव मेड फूड, तिने जेवण बनवले असण्याची शक्यता आहे. ही मे हॅव गॉन टू विलेज, तो गावी गेला असण्याची शक्यता आहे. रवी मे नॉट हॅव ब्रॉट स्वीट्स, रवीने मिठाई आणली नसण्याची शक्यता आहे. मे मदर हॅव केप्ट द मनी, आईने पैसे ठेवल्याची शक्यता आहे का? आता माइट हॅव. माइट हॅव म्हणजेच काही काम केलेले असण्याची शक्यता खूपच कमी असते तेव्हा माइट हॅव वापरतात. वाक्यरचना पहा. करता, त्यानंतर माइट हॅव, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. यू माइट हॅव पेड धिस बिल, तू हा बिल कदाचित भरला असेल. शी माइट हॅव गॉन टू परेल, ती कदाचित परेलला गेली असेल. सुनील माइट हॅव सेंट धिस ईमेल, सुनीलने हा ईमेल कदाचित पाठवला असेल. ही माइट नॉट हॅव ब्रॉट बुक्स, त्याने पुस्तके कदाचित आणली नसती. माइट सर हॅव पेड द बिल, सरांनी बिल कदाचित भरला असेल का? क्वेश्चन टॅग. इंग्रजी बोलताना आपण छोटा प्रश्न वाक्यात जोडतो किंवा बोलतो त्यालाच क्वेश्चन टॅग असे म्हणतात. वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो. वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. क्वेश्चन टॅग करण्यास वाक्यातील सहाय्यक क्रिया वापरावी. वाक्य पुन्हा लिहून पुढे क्वेश्चन टॅग लिहावा. साधा वर्तमान काळात डू डज वापरावे. ही प्लेज क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट डझंट ही. वी डोंट लाईक पिझ्झा,
वी डोंट लाईक पिझ्झा, डू वी? साधा भूतकाळात डीड वापरावे. शी मेड फूड, शी मेड फूड, डिडंट शी? राज विल ब्रिंग स्वीट्स, राज विल ब्रिंग स्वीट्स, वॉन्ट ही? इंग्लिश इज इझी, इंग्लिश इज इझी, इजंट इट? The king was brave, the king was brave, wasn't he? I had seen the movie, I had seen the movie, hadn't I? She has gone to market, she has gone to market, hasn't she? Going to. आता going to चा वापर कसा करायचा तो पाहूया. आपण काही काम करणार आहोत, आपली योजना, आपले प्लॅन हे सगळं सांगण्यासाठी गोइंग टू चा वापर करावा. वाक्यरचना पाहूया. करता, त्यानंतर एम, इज किंवा आर, त्यानंतर गोइंग टू, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर माहित. एक्झाम्पल्स पाहूया. आय एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. मी एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहे. ही इज गोइंग टू आस्क धिस क्वेश्चन. तो हा प्रश्न विचारणार आहे. शी इज नॉट गोइंग टू मेक बिर्याणी. ती बिर्याणी बनवणार नाही आहे. आर यू गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. तू हा प्रॉब्लेम सोडवणार आहेस का? व्हॉट इज राज गोइंग टू डू. राज काय करणार आहे? ॲज वेल एज दोन समान महत्वाची वाक्य जोडण्यासाठी वापरतात. ऑर, टू, ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो सारखे शब्द काढून टाक. आय लाईक पेप्सी, I like Coke. I like Pepsi as well as Coke. मला पेप्सी तसेच कोक सुद्धा आवडतं. Granny closed the door. She bolted it from outside. Granny closed the door as well as bolted it from outside. I speak English. I also speak Marathi. I speak English as well as Marathi. मी इंग्लिश तसेच मराठी सुद्धा बोलतो. एम, इज, आर, त्यानंतर टू बी, काही काम करायचे आहे हे सांगण्यासाठी ह्या गोष्टी वापरतात. वाक्यरचना पाहूया. वस्तू, त्यानंतर एम, इज किंवा आर, त्यानंतर टू बी, क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती, बाय, करता. हा बिल आज भरायचा आहे. दिस बिल इज टू बी पेड टुडे. हा मोबाईल रिपेअर करायचा आहे. दिस मोबाईल इज टू बी रिपेअर्ड. हे पार्सल पुण्याला पाठवायचे आहे. दिस पार्सल इज टू बी सेंट टू पुणे. हा रूम आता स्वच्छ करायचा आहे. दिस रूम इज टू बी क्लीन्ड नाऊ. हा प्रॉब्लेम पहिला सोडवायचा आहे. धिस प्रॉब्लेम इज टू बी सॉल्व्ड फर्स्ट. हा पॉइंट रिपोर्ट मध्ये घ्यायचा नाही. दिस पॉइंट इज नॉट टू बी टेकन इन द रिपोर्ट. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. काही काम करायचे होते हे सांगण्यासाठी वापरतात. पास्ट टेन्स मध्ये टू बी चा वापर कसा करावा हे पाहूया. वाक्यरचना पाहून घेऊया. वस्तू, त्यानंतर वॉज, वेअर, त्यानंतर टू बी, क्रिया तिसरे रूप, त्यानंतर माहिती, बाय, करता. ते शर्ट धुवायचे होते. That shirt was to be washed. ती बाईक विकायची होती. That bike was to be sold. हे पुस्तक सुनीलला द्यायचे होते. This book was to be given to Sunil. ही बॅग कपाटात ठेवायची होती. This bag was to be kept in the cupboard. ही रक्कम बॅलन्स शीट मध्ये दाखवायची नव्हती. This amount was not to be shown in the balance sheet. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजेच फक्त हेच नाही तर ते सुद्धा. आता काही एक्झाम्पल्स घेऊया. आय वॉन्ट मनी, आय वॉन्ट पीस. आय वॉन्ट नॉट ओनली मनी बट ऑल्सो पीस. म्हणजेच मला फक्त पैसेच नको तर शांती सुद्धा पाहिजे. ही प्लेज क्रिकेट, ही प्लेज फुटबॉल. ही प्लेज नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो फुटबॉल. तो फक्त क्रिकेटच नाही तर फुटबॉल सुद्धा खेळतो. रेखा वेंट टू मार्केट, सुजाता वेंट टू मार्केट.
नॉट ओनली रेखा बट ऑल्सो सुजाता वेंट टू मार्केट. फक्त रेखाच नाही तर सुजाता सुद्धा मार्केटमध्ये गेली. सो दॅट म्हणजे इतके की. ही वॉज व्हेरी टायर्ड. ही कुड नॉट गो टू मार्केट. ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट गो टू मार्केट. राज वॉज व्हेरी हॅपी. ही ब्रॉट स्वीट्स. Raj was so happy that he brought sweet.